मंडळी 28 जानेवारी रोजी महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं अकाली निधन झालं. ही बातमी समजताच संपूर्ण राज्य सुन्न झालं. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. कार्यकर्ते, नेते, समर्थक सगळेच दुःखात होते. मात्र वास्तव हेच की राजकारण कोणासाठी थांबत नाही. अंत्यसंस्कार होताच लगेचच राज्यातल्या राजकारणाला वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली. दादांची जागा कोण घेणार, राज्याचा पुढचा उपमुख्यमंत्री कोण असणार, हे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकमतानं एकच नाव पुढे केलं, ते म्हणजे सुनेत्रा पवार यांचं. अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. अवघ्या 3 दिवसात त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला. 31 जानेवारी रोजी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. मात्र हे सगळं एवढं सरळ नव्हतं, कारण सुरुवातीला सुनेत्रा पवार हे पद स्वीकारायला तयार नव्हत्या. दादांच्या जाण्याचा धक्का अजूनही ताजा होता आणि एवढी मोठी जबाबदारी स्वीकारणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण अचानक परिस्थिती बदलली. एक भेट झाली आणि त्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांचा नकार हळूहळू होकारात बदलला. ही भेट होती नरेश अरोरा यांच्याशी आणि तेव्हापासूनच नरेश अरोरा हे नाव अचानक चर्चेत आलं. म्हणूनच नरेश अरोरा नेमके कोण आहेत, त्यांचे अजित पवारांशी काय संबंध होते आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये त्यांची नेमकी भूमिका काय होती, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. मंडळी, अजित पवार यांच्या राजकारणात एक नाव नेहमीच शांतपणे पडद्यामागे काम करत होता, ते म्हणजे नरेश अरोरा. ते अजित पवार यांचे राजकीय सल्लागार होते. फारसे प्रकाश झोतात न राहता रणनीती आखणं, निर्णयांच्या वेळी मार्गदर्शन करणं हे त्यांचं मुख्य काम होतं. अजित पवारांच्या निधनानंतर 30 जानेवारीचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्वाचा ठरला. दिवसभर पक्षात हालचाली सुरू होत्या, नेत्यांच्या बैठका झाल्या, बंद दाराआड चर्चा झाल्या. एकच मुद्दा केंद्रस्थानी होता, तो म्हणजे राज्याचा पुढचा उपमुख्यमंत्री कोण होणार. या चर्चांमध्ये हळूहळू एक नाव पुढे येऊ लागलं, ते म्हणजे सुनेत्रा पवार यांचं. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून संकेत मिळू लागले की उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. याच दरम्यान एक घडामोड घडली ज्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा बारामतीत दाखल झाले. त्यांनी थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची दिशा आणि पुढील वाटचाल यावर सविस्तर चर्चा झाली. ही भेट संपल्यानंतर चित्र जवळपास स्पष्ट झालं. राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं की राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचंच नाव अंतिम आहे. इतकंच नाही तर नरेश अरोरा यांच्या भेटीनंतरच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी चर्चा जोर धरू लागली आणि या क्षणापासून नरेश अरोरा हे नाव अचानक चर्चेत आलं. म्हणजे नरेश अरोरा हे केवळ एक राजकीय सल्लागार नाहीत, तर ते देशातल्या आघाडीचे राजकीय रणनीतिकार आणि डिजिटल कॅम्पेन मॅनेजर म्हणून ओळखले जातात. ते डिझाईन बॉक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी राजकीय डिजिटल मीडिया मोहिमा, प्रचार व्यवस्थापन, सोशल मीडिया कॅम्पेन आणि नेत्यांच्या ब्रँडिंगवर काम करते. पडद्यामागे राहून निवडणुका जिंकण्यासाठी आखलेली रणनीती, जनतेपर्यंत पोहोचणारा संदेश आणि आधुनिक डिजिटल प्रचार या सगळ्यात नरेश अरोरा यांचा मोठा वाटा असतो. मंडळी, नरेश अरोरा यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2011 मध्ये कंटेंट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात केली. परंतु नंतर ते राजकीय क्षेत्रात वळाले आणि अनेक पक्षांच्या निवडणुका मोहिमा हाताळू लागले. 2017च्या पंजाब विधानसभा निवडणुका, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक, 2018ची पंजाब नगरपालिका निवडणूक तसेच कर्नाटक आणि राजस्थानमधील काँग्रेसच्या यशस्वी मोहिमांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या डेटा आधारित रणनीतींमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी फायदा झाला असं मानलं जातं. त्यांनी सकारात्मक संदेश, लोककेंद्रित कॅम्पेन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला. यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून नरेश अरोरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडले गेले. विधानसभेत देखील ते अजित पवार यांच्या सोबत होते. त्यांनी पक्षाची संपूर्ण डिजिटल आणि प्रचार रणनीती हाताळली. त्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व प्रचार साहित्यात होर्डिंग्स, पोस्टर्स, स्टेज सजावट आणि सोशल मीडिया जाहिरातींमध्ये गुलाबी रंग प्रमुखपणे वापरायला सुरुवात केली. एवढंच नाही तर पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसणारे अजित पवार गुलाबी जॅकेटमध्येही दिसू लागले. ते नरेश अरोरा यांच्यामुळेच.
हा रंग स्त्री ऊर्जा, सौम्यता आणि महिलांच्या भावनांशी जोडलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हा बदल ग्रामीण आणि शहरी भागातील आधुनिक आणि लाडक्या बहिणींचा जवळचा नेता म्हणून सादर करण्यासाठी करण्यात आला. विशेषतः महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्षाची ब्रँडिंग बदलण्यासाठी हा रंग निवडला गेला आणि यामुळे मग गुलाबी रंग राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 2024च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. अरोरा यांनी जनसन्मान यात्रा, घटक विशिष्ट घोषणापत्रे, कॅम्पेन आणि पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यावर भर दिला. त्यांनी अजित पवारांना अधिक हसतमुख, सौम्य दाखवण्यासाठी बदल सुचवले. अरोरा यांनी सांगितलं होतं की अजित पवार यांची गेल्या 30 वर्षांपासून लपवलेली हसण्याची सवय आता दिसू लागली आहे. त्यांच्या या रणनीतींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला माहितीत मजबूत स्थान मिळालं. अरोरा हे राजकीय नेत्यांशी समन्वय साधून काम करतात. त्यांचं पुण्यात ऑफिस आहे. ही कंपनी ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून प्रचार करते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी देखील नरेश अरोरा यांच्या कंपनीवरती धाड पडली होती. त्यावेळेस अजित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे हे अजित पवारांना जवळचे मानायचे. दुर्दैवानं अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर नरेश अरोरा हे त्यांच्या जवळचे सहकारी म्हणून समोर आले आणि त्यांनी अजित पवार यांना अथक, शिस्तबद्ध, जबाबदारी चोख पाडणारे नेते म्हणून स्मरण केलं. अरोरा अजित पवार यांच्याशी शेवटच्या क्षणापर्यंत संपर्कात होते. त्यांचे अजित पवार यांच्याशी असलेले नाते व्यावसायिकापेक्षा अधिक कौटुंबिक होते. अजितदादांचं निधन झाल्यानंतर देखील नरेश अरोरा हे बारामतीला आले. तिथे आल्यानंतर त्यांनी पवार कुटुंबाचं स्थानांतरण केलं आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी राजकीय चर्चा केली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याच्या घडामोडीमध्ये पडद्याआड भूमिका बजावणाऱ्यांमध्ये नरेश अरोरा यांचं नाव समोर आलं होतं. पण सुनेत्रा पवार यांचा शपथविधी व्हावा यात महत्वाची भूमिका बजावणारे नरेश अरोरा शपथविधीच्या मुख्य कार्यक्रमालाच मात्र गैरहजर होते. त्यामुळे आता नरेश अरोरा यांचा पत्ता कट झाला असं देखील बोललं जाते. एकीकडे ज्यांच्या भेटीनंतर सत्तेचं चित्र स्पष्ट झालं तेच नरेश अरोरा शपथविधीच्या दिवशी मात्र पूर्णपणे गायब होते. ही अनुपस्थिती योगायोग होता की जाणीवपूर्वक घेतलेलं अंतर? पडद्यामागची भूमिका पूर्ण झाल्यानंतर रणनीतिकार बाजूला होतो असं राजकारणात अनेकदा घडतं. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर फक्त चेहऱ्याचं नसतं तर ते रणनीतींचंही असतं आणि काही नावं इतिहासात नोंद नव्हता फक्त परिणामांमधून ओळखली जातात. बाकी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी पुढाकार घेतलेल्या नरेश अरोरा यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विशेष भारीच्या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.